नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉगमध्ये. मी आहे प्रियंका विस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स, ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. साडीच साडी, ती म्हणजे कांजीवरम साडी आणि जर त्या कांजीवरम साडीमध्ये शहनाई बॉर्डर आली, तर मग विचारायलाच नको. बऱ्याचदा असं होतं, की प्रियंका कांजीवरममध्ये आम्ही कोणती साडी घ्यावी? त्यावेळी तुम्हाला मी नेहमीच म्हणेल, की कांजीवरममध्ये शहनाई असलेली बॉर्डर तुमच्याकडे या प्रकारातला एक सुंदर प्रकार नक्की असावा. तो म्हणजे कांजीवरम शेहनाई बॉर्डर साडीचा. शेहनाई बॉर्डर साडी म्हणजे काय? आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात, ज्या खूप मेमोरेबल असतात आणि त्यामध्ये एक गोष्ट म्हणजे लग्न. लग्नामध्ये जी सुंदर वरात निघते, त्या वरातीचं जे चित्र आहे, तेच या बॉर्डरमध्ये रेखाटलेलं आहे आणि म्हणूनच जगातलं कांजीवरममधलं शेहनाई बॉर्डरचं पॅटर्न मला नेहमीच आणायला आवडतं. हे अत्यंत सुरेख आहे, रिच आहे. यांचे कॉम्बिनेशन, यांचे कॉन्ट्रास्ट तुम्हाला वेड लावणार आहेत. तुम्ही एकदा माझ्याकडनं ही कांजीवरम घेऊन बघा. बघा, तुम्हाला खरोखर वाटेल की नाही, प्रियंका हे जे कॉम्बिनेशन्स आम्ही घेतलेत, ते अत्यंत उठून दिसताय. माझ्या आयुष्यामध्ये कायम मी एका रंगाला खूप घाबरते, तो म्हणजे येलो कलर. कारण मला असं वाटतं, की मला पर्सनली तो सूट होत नाही. पण आज ज्यावेळेस माझ्या टीमने सांगितलं, की "वहिनी सगळे कॉम्बिनेशन सुरेख आहेत, पण तुम्ही सगळे नेसलेत. आज जरा हा नेसून बघा." आणि मी हा नेसल्यावर मी याच्या प्रेमात पडली. म्हणजे इतकं सुंदर लुक त्याचं येतंय. रॉयल कांजीवरम अत्यंत सुंदर हेरिटेज ज्वेलरी आणि तुमचं प्रेझेंटेशन हे खूप मस्त येणार आणि एक तुम्हीच दिसाल भारदस्त. अगदी सुरेख साडी आहे. साडीची जी सगळ्यात मेन जी खासियत आहे की हिची बॉर्डर. आज तुम्हाला मी जवळ-जवळ 7 ते 10 कांजीवरम साड्या दाखवणार आहे, ज्यांच्यामध्ये शहनाईचा वापर केलेला आहे. मग ते विविध प्रकारांमध्ये आहे. काहींमध्ये हत्ती आहेत, घोडे आहेत, वरात आहेत, शहनाई आहे आणि या सुंदर साड्यांची जी बॉर्डर आहे ती आपण बघूया. तुम्ही बघू शकताय जशी डोली सजते, डोलीमधलं सुंदर डोलीचं जे चित्र आहे ते हाताने जरीचं काम करून या बॉर्डरवरती रेखाटलेलं आहे. अत्यंत सुंदर बुट्टा आहे आणि तेवढाच सुंदर हेवीचा पदर आहे. आणि या साडीमध्ये 100% प्युअर कांजीवरमचा वापर केलेला आहे. कांजीवरम सिल्क हे जगातलं सगळ्यात रिच सिल्क आहे. साडी दिसताना अत्यंत सुंदर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या साडीचं जे लूक आहे, याचा जो रंग आहे, तो तुम्हाला कोणत्याच दुसऱ्या पॅटर्नमध्ये आढळणार नाही. इतके डार्क टोन. आता मी हा जो रंग घातलाय ना, हा तुम्ही जितका डार्क शाही ब्लू इमॅजिन करू शकता तितका डार्क आहे आणि याला सुंदर गोल्ड येलो कलरचं कॉम्बिनेशन आहे. आजच्या प्रत्येक साडीची प्राइस आहे 11,300. बेस्ट, युनिक आणि वंडरफुल कलेक्शन आहे. सुंदर साडी आहे. जाऊयात आपण आजच्या सेकंड साडीकडे. बघितलाय कधी कांजीवरममध्ये इतका सुंदर रंग? तुमच्याकडे नसेलच हा रंग. सोनं आणि पिस्त्याचं मिक्सिंग कलर करून जेवढा सुंदर रंग तयार होईल, तेवढा हा छान रंग आहे. प्रत्येक कांजीवरमला पाण्यासारखी अत्यंत सुंदर शाईन आहे. आणि काय म्हणजे याचं कॉम्बिनेशन बघा तुम्ही आणि सगळ्यात महत्वाचं याचं ब्लाउज. इतकं सुंदर, इतकं कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे, एवढा हेवी पदर आहे आणि अत्यंत हेवी साडी आहे. एक प्रश्न, प्रियंका, कांजीवरम साडीचे काठ मोठे आहेत, निऱ्या व्यवस्थित बसतील ना? त्यानंतर ह्या टोचणार तर नाही ना? आतमध्ये खोचल्यावर असं काहीच होणार नाही. तुम्ही बघू शकताच साडीचा फ्लो केवढा सुंदर आहे. अजिबात न फुगणारी, पटकन बॉडी शेप घेणारी 100% हँडलूम ही कांजीवरम साडी. उत्तम कलेक्शन आहे. शेवटपर्यंत भरीव आहे. प्राइस आहे 11,300. ही साडी बघून मला असं झालं, की माझ्या लग्नावेळी का नाही मिळालं इतकं सुंदर कॉम्बिनेशन. मग हळदीला जे हल्ली ट्रेंड आहे ना, की राणी कलरचं घालायचं, मग त्यावेळी मी हेच घातलं असतं. इतका सुंदर रंग आहे हा. खरं राणी रंग नाहीये हा, डाळिंबी कलर आहे. डाळिंबी म्हणजे असा राणी असतो, पण मध्येच तो लाल असा गुलाबी काहीतरी वेगळा दिसतो, तसा हा वेगळा रंग आहे. पण कांजीवरम साडी मात्र खूप सुंदर आहे. सुंदर येलो कलरचा पदर आहे आणि त्यानंतर अतिशय सुंदर याचे बेस्ट असा पदर आहे. साडी दिसताना अतिशय सुंदर दिसते आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं म्हणणं आहे, की आम्हाला फ्री पल्ला सोडायला नाही आवडत प्रियंका. जर पदर घेतला तर साडी फुगेल का? मागे आणि पुढे संपूर्ण साडी एकच आहे. त्यामुळे तुम्हाला मी पदर घेऊन दाखवते.
इतकी स्लिम साडी आहे, एवढं स्लिम हिचं लुक आहे, की साडी दिसताना अत्यंत सुंदर दिसती आहे. असावी एखादी साडी इतकी सुंदर आणि इतकी सुरेख दिसणारी नक्की असावी. अत्यंत सुरेख हिचं लुक आहे. प्राइस आहे 11,300. साडीच्या प्रेमात पडला आहेत की बॉर्डरच्या रंगाच्या हे आधी जरा स्वतःला विचारा. कारण जेवढा साडीचा रंग सुंदर, तेवढीच बॉर्डर सुंदर आहे. सप्तशृंगी क्रिएशन मधील व्हायरल कलर जो होता तो हा झाला होता आणि मिलियन मध्ये रील्स यायच्या. तुम्ही माझं इंस्टाग्राम चेक करू शकतात. हा पोपटी म्हणण्यापेक्षा सोनेरी पोपटी कलर आपण याला म्हणूयात आणि याचे काठ मी म्हणेन की माझ्याकडे आलेल्या सगळ्या कांजीवरम मधनं सगळ्यात सुंदर या साडीचे काठ आहेत आणि या साडीच्या ब्लाउजचा रंग आहे. हा एवढा सुंदर रंग आहे म्हणजे याची जी चमक आहे ना ती मी तुम्हाला शब्दातच नाही सांगू शकत की केवढी सुंदर चमक आहे. साडी दिसताना अत्यंत सुंदर दिसते. लुक जे आहे ते खूप हेवी आहे. साडी अत्यंत रिच लुक तुम्हाला देते आहे. ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री आहे. प्राइस तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त 11,300. फिरोजा डायमंड सारखा रंग आहे हा सगळ्यांमध्येच खूप व्हायरल झालाय. मी याला सगळ्यात पहिले चंदेरीमध्ये आणलं, महेश्वरीमध्ये आणलं आणि आता कांजीवरम मध्ये सुद्धा आणले. हा रंग अक्षरशः सोन्यासारखा नाही तर पाण्यासारखा डायमंड लुक चमकतोय. म्हणजे एखादा फिरोजा रंगाचा जेव्हा डायमंड पाण्यामध्ये पडेल ना आणि तो जसा ग्लो करेल तशी ही साडी ग्लो करते आहे कारण हिला स्वतःची चमक आहे. शेवटी हे कांजीवरम सिल्क आहे. कांजीवरम सिल्क हे जगातलं सगळ्यात उत्तम सिल्क पैकी एक सिल्क मानण्यात येतं कारण याची शाईन, याचा रंग, याचं लुक आणि तंतोतंत सुंदर तेवढ्याच हेवी जरीच्या बॉर्डर्स यामुळे फिरोजा रंगामध्ये हा रंग अतिशय उठून दिसतोय. प्राइस आहे 11,300. कॉन्ट्रास्ट खूप भारी दिलाय. सुंदर असं शाही नाही तर रॉयल ब्लू कलरचं हा रंग रॉयल ब्लू आहे, हा नेव्ही ब्लू आहे. कधीही तुम्ही खूप कन्फ्यूज होतात. बऱ्याचशा मैत्रिणींना रॉयल ब्लू आणि नेव्ही ब्लू हा सेम वाटतो. पण हा सेम नाहीये. यांच्यामध्ये खूप फरक आहे. छोटीशी लाईन आहे. पण या लाईनकडे पलीकडे आहे आणि त्या लाईनच्या अलीकडे आहे. एवढा मोठा फरक ह्या 2 रंगांमध्ये आहे. साडी दिसताना खूप सुंदर दिसती आहे. रिच लुक आहे आणि ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला याचं जे शिपिंग आहे ते फ्री येणार आहे. प्राइस आहे 11,300. माझी मैत्रीण आहे आणि खूप मोठी इन्फ्लुएन्सरही आहे आणि ती साऊथ मधील आहे. तिच्या वेडिंगच्या दिवशी तिने या रंगाची साडी वेअर केली होती आणि तेव्हापासून हा रंग डोक्यात बसला होता. जसाच फोटो बघितला त्यानंतर ठरवलं की नाही या रंगाची एक तरी कांजीवरम पाहिजे. हातामध्ये घातलेल्या बांगडीचा जसा ओल्ड गोल्ड सोन्यासारखा रंग आहे तसा या साडीचा रंग आहे. चमकताना ही सोन्यासारखी चमकेल आणि काठ अधिक जास्त रिच आणि टोटली अपोजिट असल्यामुळे दोघांचं जे कॉम्बिनेशन बसतंय ना ते जगातलं भारी कॉम्बिनेशन बसतंय आणि ही कांजीवरम हे कॉम्बिनेशन तुमच्याकडे नसणार एवढं मला माहिती आहे. रिच साडी आहे. तुम्ही याचे काठ बघा म्हणजे काय काठ आहे, याची शाईन बघा तुम्ही या साडीची. काय फ्लो आहे याचा आणि काय साडी आहे ही. असावी एखादी सुंदर एवढी अतिशय रिच कांजीवरम साडी आपल्याकडे नक्की असावी. ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री आहे. अजिबात फुगडा नाही. ग्रॅम मध्ये वजन आहे. प्राइस आहे 6,000. प्राइस आहे 11,300. डोहाळ जेवणासाठी खूप सुरेख साडी हवी आहे. त्यापेक्षाही अधिक जास्त आम्हाला असतं हा प्रश्न की आमचं लग्न आहे प्रियंका. लग्न घरामध्ये तू सांग कोणती साडी हवी. त्यावेळी मी सगळ्यात पहिले त्यांना विचारते हिरवा रंग घेतलाय का आणि तुम्हीही नसेल घेतला ना तर हा रंग आधी उचला. कांजीवरम मध्ये बॉटल ग्रीन कलर, सोन्याची चमक, लाल रंग आणि सगळंच भारी. म्हणजे हे कॉम्बिनेशन एवढं सुंदर आहे. सगळ्यात मोठी कांजीवरमची जी बॉर्डर आहे ती या शेनाईमध्येच मिळते असं मी म्हणेन. कारण सगळ्यात पहिले तर भडक नाहीये, स्लिम लुक येणार कारण बॉर्डर डिस्टन्सने बनवलेली आहे आणि हिचं जे लुक आहे किंवा इतक्या 2 नाजूक बॉर्डर मध्ये सिल्कचा पट्टा, जरीचं काम आणि यामुळे बटबटीत हेवीपणा साडीला आलेलाच नाहीये. साडीला अत्यंत नाजूकपणा आलेला आहे यांच्या या बॉर्डर्समुळे. बऱ्याचदा असं होते की प्रियंका आमची हाईट कमी आहे, खोचण्यामध्ये एवढी साडी जाणार.
त्यामुळे खालची बॉर्डर ही स्लिम दिसणार. 2 बॉर्डरने बनलेली ही जी बॉर्डर असते, हिचा हाच बेनिफिट असतो, की साडी खूप सुंदर आणि परफेक्ट बसते. नेसताना हातामध्ये पटकन निर्या येतात आणि ती खूप सुरेख दिसते. 11,300 प्राइस आहे. प्रियंका, तुझ्या पेजवरील सगळ्यात टॉप 10 कलर्स आणि प्रकार सांग. तर रंगांमध्ये हा रंग सगळ्यात ट्रेंडिंग चालला आहे, तो म्हणजे प्रॉपर गोल्ड पोपटी विथ राणी कलर. कॉम्बिनेशन केवढं भारी आहे. पैठणीमध्ये बऱ्याचशा हेवी साड्यांमध्ये ज्यावेळेस आपण हे कॉम्बिनेशन बघतो, त्यावेळी आपल्याला प्रत्येक वेळ वाटते की या कॉम्बिनेशनची एक तरी साडी आमच्याकडे असावी. आणि जर तुम्हाला असं वाटतंय, तर सगळ्यात पहिले डोळे बंद करून तुम्ही हा कांजीवरम उचलावा. या साडीचा तुम्हाला मी एकदा पदर घेऊन दाखवते की केवढी सुंदर दिसेल. आणि सगळ्यात महत्वाचं डार्क राणी कलरचं ब्लाउज आहे. राणी कलर म्हणजे असा भडक गडद राणी कलर नाहीये मैत्रिणींनो. हा हा कलर तुम्हाला येणार असा सुंदरपैकी, ज्याला आपण, तो जो डाळिंबी कलर ज्याला आपण म्हणतो ना, हा डाळिंबीचाच असा मिक्स मॅच कलर आहे. कारण याला चमक आहे, सोन्यासारखी चमक आहे, उत्तम असं कलेक्शन आहे, रिच असं लुक आहे आणि साडी दिसतानाही अतिशय सुंदर दिसते आहे. हे बघा, अगदी सुंदर. आता मला थोडंसं हे होतंय, पण बघा एवढी स्लिम बॉर्डर येणार याची आणि अशी बॉर्डर दिसणार. एवढी सुंदर बॉर्डर, असं वाटेल की अरे सोन्याचे असे पॅच लावलेत बॉर्डर्सला, एवढी गोड दिसते ती. आणि तुम्ही तिचं लुक बघा किती सुंदर आहे, त्याहूनही अधिक सुंदरीचा रंग आहे. साडी दिसताना सुंदर दिसती आहे. ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री आहे. बेस्ट कलेक्शन आहे. या साडीला बघून एक छोटीशी स्टोरी आठवली. परवाच मला एका इन्फ्लुएन्सर, म्हणजे या साडीला बघून एक स्टोरी आठवली. परवाच एका कस्टमरचा मला फोन आला होता आणि त्यांचं म्हणणं होतं, आउट ऑफ इंडिया होते ते, शिकागो आय थिंक असं कुठेतरी होते. आणि त्यांचं म्हणणं होतं की प्रियंका, माझं वेडिंग आहे आता 2 महिन्यानंतर आणि मला त्यासाठी साडी हवी आहे आणि डेस्टिनेशन म्हणेल तर इकडेच, याच आउट ऑफ इंडियाच माझं लग्न आहे. आणि मला त्या लग्नासाठी अतिशय सिंपल, मी माझ्या आजीच्या अंगावर बघितलेली एक सुरेख साडी. मी सगळ्यात पहिले विचारलं, रंग कोणता. मला आयडिया आलीच होती की एकतर राणी रंग असणार, नाहीतर मग जांभूळ असणार, नाहीतर मग हिरवा, नाहीतर मग चिंतामणी. आणि त्यावर ते म्हटले की चिंतामणी रंग होता. म्हणजे तुम्ही विचार करा की आज आपल्या ज्या आठवणी असतात ना, ज्या जुन्या काळशी किंवा आपल्या आजीशी, आपल्या आत्याशी, आपल्या मावशीशी जोडल्या गेलेल्या असतात, त्या खूप महत्त्वाच्या असतात आपल्या आयुष्यामध्ये. फॉरेनमध्ये लग्न आहे, सगळं 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 नेसू शकते, पण का याच रंगाची साडी हवी आहे? कारण हा रंग भरपूर अशा पारंपरिक गोष्टींना उजाळा देणारा रंग आहे. आणि म्हणून मीही तुम्हाला सजेस्ट करेल की काहीतरी तुम्हाला ट्रॅडिशनल वेमध्ये करायचं असतं. आणि ही गोष्ट नाहीये, मला जर चॅटिंग्स, कारण मी प्रत्येकाची चॅटिंग्स अशा साईडला नाही लावू शकत. प्रत्येक जण मला असं विश्वासाने मेसेजेस करत असतात, सो प्रत्येकाचंच मी असं ऑनलाईन नाही दाखवू शकत. त्यामुळे मी सांगू नक्की शकते. तर छान वाटलं अगदी ऐकून की जरी भारताबाहेर मुली असल्या तरी पण एक जी ओढ असते, जी संस्कृती असते, त्या सगळ्या भारतीय मुली सगळीकडे राहून आपली संस्कृती जपतात. आणि हे खूप महत्वाचं आहे. घेतली त्यांनी सुंदर अशी चंदेरी कतान घेतली या रंगामध्ये, चिंतामणी कलरमध्ये. तर तशीच ही सुंदर साडी आहे. प्रत्येक साडीसोबत एक नवीन गोष्ट असते आणि जर अशाही गोष्टी तुम्हाला सांगत बसली ना, तर जवळ-जवळ रोजच्या 10 गोष्टी तुम्हाला मी माझ्या अनुभवातनं नक्कीच सांगेन आणि आपण एक सीरीज तशी करूया. मला खूप आवडतं गप्पा मारायला, म्हणजे माझा तो सगळ्यात मोठा छंद आहे गप्पा मारणं. पण असं लाईव्ह येऊन जर आपण एखाद्या वेळी गप्पा मारूयात आणि सुंदर एकमेकांच्या ज्या आठवणी आहेत, नक्कीच त्या, साडी एक माध्यम आहे, पण ह्या ज्या गप्पा होतात ना किंवा ह्या ज्या गोष्टी बाहेर निघतात, त्या खूप महत्त्वाच्या आहे. आठवणींच्या अशा साठ्यामध्ये त्या साठवल्या जातात. असा तर आजचा व्लॉग. आय होप की याचा जो व्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल. सीओडीचं ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाहीये. तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करू शकतात. जीपे, फोनपे, बँक ट्रान्सफर, यूपीआय, ऑल टाइप्स ऑफ ऑनलाईन जी प्रोसिजर आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे. तर या सगळ्या साड्यांचा जो पूर्ण व्हिडिओ आहे, डिटेल्स आहे, काय क्लॉथिंग आहे किंवा काय कपडा आहे किंवा याला कसं आम्ही विकत घ्यावं, या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे. हा नेम आहे माझ्या यूट्यूब चॅनलचा. तर लवकर जा आणि तिकडे जाऊन या सुरेख साड्या ज्या आहेत त्या घ्या. आणि हे 4 नंबर आहेत. आवडलेल्या साड्यांचा पटकन स्क्रीनशॉट या 4 पैकी एका नंबरवरती द्यायचा आहे. शॉप जे ओपन होतं ते 12ला, त्यामुळे तुम्ही 12 नंतरच मेसेज करावा आणि रात्री 9 वाजेपर्यंत शॉप ओपन असतं. भेटूयात आपण पुन्हा लवकर उद्या. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. थँक यू सो मच.